साठी आपण पाहिलं तर पहिली ओव्हर घेऊन ध्रुव स्ट्राईक एंडला बॅटर मयूर, नॉन स्ट्राईक एंडला लिएंडर. एकदा जोरदार टाळ्यामध्ये सेमीफायनलच्या मॅचला सुरुवात करूयात. गणपती बाप्पा. सो फायनल मध्ये कोण जाईल यावर देखील नजरा असणार आहेत. कांदिवली, बोरिवली, दहिसर या गटातून टर्फॅडिक शिवम बॉईचा क्वालिफाय झाला होता. खुल्या गटातून ज्युनियर सम्राट अंधेरी सेमीफायनलची मॅच. या बॉलवर पहिल्याच बॉलवरती विकेट मिळवले ध्रुवने. बॅटर आउट मयूर. किशोर सर आपलं पण स्वागत आहे. आणि चारकोप सम्राटचे एक खूप चांगलं तिकडे गणपती उत्सव पण साजरा केला जातो. आणि आज अंधेरीची पण ज्युनियर सम्राट इकडे टीम खेळते. सो बघूयात आता मॅच काय होईल. आणि पहिल्याच बॉलवर ध्रुवनी विकेट मिळवली आहे. नवीन बॅटर अक्षय म्हात्रे येत आहेत. अंडरआर्म क्रिकेट मुंबईकरांचा एक लाडका खेळ, ज्या खेळाने खूप काही दिलं. आणि आज जे काय आहो आपण त्या क्रिकेटने आज खूप काही एकत्रित आणले. सो मित्र मिळाले आज विविध भागातून, महाराष्ट्राच्या विविध भागातून खेळाडू इथे येताना पाहिले गेले. मेलविन मेमोरियल कप 6वं वर्ष या क्रीडा स्पर्धेचं. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गोल्डन क्रीडा मंडळाची क्रीडा स्पर्धा. आणि त्या स्पर्धेची आपण पाहिलं सेमीफायनलची मॅच. टॉस जिंकला आपण पाहिलं तर टीम टर्फॅडिक शिवम बॉईजने आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला गेला आहे. पहिल्याच बॉलवर विकेट मिळवली गेली. 1,01,111 रुपये प्रथम क्रमांक. द्वितीय क्रमांक आपण पाहिलं 51,111. तृतीय क्रमांक 27,111. आणि प्लेअर ऑफ द सिरीजसाठी कूलर पण आहे यावर्षी. सो हे कूलर कोण घेऊन जाईल. बॉलर ध्रुव स्ट्राईक एंडला अक्षय म्हात्रे. या बॉलवर देखील स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेला. बॉल हवेत जातोय आणि तिकडे देखील अपील तर जरूर केले. पाहूयात अंपायर्स काय डिसिजन देतील. दोन अंपायर्स आमचे दोन्ही बंधू विवेक प्रभू आणि पद्मनाथ प्रभू. खूप चांगलं लेवलचं क्रिकेट मुंबई दोघं पण खेळले. अंपायर डिसिजन नॉट आउट, बट रिव्ह्यूला आपण चेक करूयात. थर्ड अंपायर पण आहे. युट्यूबवर देखील 3 कॅमेऱ्यांसह ही क्रीडा स्पर्धा युट्यूबला देखील आपण लाईव्ह पाहतोय. सर्व मेलविन मेमोरियल कप मध्ये अगदी 6वं वर्ष खूप चांगल्या थाटामाटामध्ये आपण पाहिलं तिकडे साजरा करताना गोल्डन क्रीडा मंडळाची गोल्डन क्रीडा स्पर्धा. दरवर्षी या क्रीडा स्पर्धेचं आयोजन असतं. तब्बल 24 संघ इकडे खेळवले गेले. त्यातून ह्या 3 संघांनी इकडे मात्र आतापर्यंत बाजी मारली आहे. महाराष्ट्राच्या विविध भागातून आलेत. विजेता मोजार आपलं पण स्वागत आहे. टर्फॅडिक शिवम बॉईज तोही संघ आज इन ऍक्शन मध्ये आहे. दुसरा व शेवटचा अंतिम दिवस आज या क्रीडा स्पर्धेचा. ठाणे, पालघर, नवी मुंबई, रायगड, तिकडे साऊथ मुंबई, तिकडून देखील काही खेळाडू येताना पाहिले गेले. राजापूर, कोकणातून देखील काही खेळाडू आले. आणि बोरवलीच्या या राजेंद्रनगरमध्ये एक भव्य दिव्य असं आयोजन दरवर्षी असतं. याही वर्षी आपण पाहिलं 6वं वर्ष. बेल्विन डिकोस्टा आज आपले मित्र नाही आहेत, बट ज्यांनी खूप चांगलं क्रिकेट चांगल्या लेवलला खेळलं. आणि त्यांचा काल 51 वाढदिवस पण झाला. सो जी टीम 51 रन करेल, 51 रन्स जी टीम करेल, त्यांना मात्र देखील इकडे कॅश प्राइज आहे. डिसिजन थोडं पेंडिंग आहे तिकडे. सर्व प्रेक्षकांची प्रचंड गर्दी. आणि 2 दिवस सर्वांनी इकडे एन्जॉय केलं क्रिकेट. नॉट आउट आहे. अपील तर जरूर केली होती, पण पंचांनी ती अपील मात्र फेटाळली गेली. चेक केलं गेलं.
बॅटिंगसाठी आपण पाहिलं तर लिएंडर आणि लिएंडरनी पण खूप चांगली बॅटिंग ऑल ओव्हर टुर्नामेंटमध्ये केली आहे. बट आता जाता आता शेवट गोड करावा लागेल. बॉलिंगसाठी ध्रुव. अंडरआर्म क्रिकेट चारी बाजूला असलेलं सर्कल मुंबईकरांचा एक लाडका खेळ आहे. कमी जागेमध्ये जास्त आनंद देतो आणि म्हणजे याला जागा कमी लागते. सो कुठेही हा खेळ आपण खेळू शकतो. बाउंड्री लाईनवरती ज्यांनी हात ठेवलेत ना प्लीज साईडला काढायचे तिथून मित्रांनो. थोडं लांब उभे राहा बाउंड्री लाईन पासून. स्ट्राईक केला लिएंडर. बॉलिंगसाठी ध्रुव. या बॉलवर देखील वेगळ्या अंदाजामध्ये खेळण्याचा प्रयत्न करत होते क्षेत्ररक्षक. तिकडे पोहोचतात आणि रन लेग बाईच्या रूपामध्ये सिंगल मिळेल. 2 रन झाले धावफलकावरती. एका साईडला टर्फ ॲडिक्ट शिवम बॉईज. ज्युनियर सम्राट अंधेरी संघाने पण एक चांगली वाईल्ड कार्ड एंट्री घेतली आहे. सो बघूयात कोण ही सेमीफायनलची बाजी मारेल. या बॉलवर देखील स्टेप आउट झाले. गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला. चांगला फटका बॅटर अक्षय म्हात्रेच्या बॅटमधून 4 रनसाठी. चांगलं टायमिंग केलं. गॅपमध्ये बॉल ट्रॅव्हल होईल आणि चौकार. महालक्ष्मी ज्वेलर्स प्युअर अँड परफेक्ट बाउंड्री. चांगलं टायमिंग केलं जरूर. बट तिकडे आता मॅच कुठेतरी 4 ने पुढे गेली आणि बघता बघता ज्युनियर सम्राट अंधेरी संघ देखील मॅच मध्ये येताना पाहिलं गेलंय. 40-45 देखील या ग्राउंडवर फाईट आहे. स्ट्राईक एंडला बॅटर अक्षय म्हात्रे. ऑल ओव्हर मुंबईतून खेळाडू इकडे खेळले, जिंकले, हरले. सो हार जीत तर होत असते. बट तुम्हाला एकतरी स्पोर्ट्स लाईफमध्ये खेळावं लागेल आणि जर फिट राहायचं तर खेळावं लागेल. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर ऑफ स्टिकच्या बाहेर व्हाईट बॉल. ध्रुवच्या माध्यमातून कुठेतरी चुकी होती आणि स्कोर सिंगलने पुढे जाईल. 7 रन. या बॉलवर देखील पंचांनी दंडित केले गेले. नो बॉल आणि अंपायरने मात्र दंडित केलं गेलं की हा बॉल तुला पुन्हा टाकावा लागेल. रन झालेत मात्र तिकडे 9 धावा झाल्या धावफलकावरती. पहिलीच ओव्हर चालू आहे ध्रुवची. लाखाचं पारितोषिक कोण जिंकणार? सर्व मेलविन मेमोरियल कपचे देखील सर्व मित्र एक सर्वांसाठी एक गेट टुगेदर पण आहे. सर्व मित्र एकत्रित येतात गोल्डन क्रीडा मंडळाचे आणि सर्वजण एन्जॉय करतात क्रिकेट. 3 टीममध्ये बॉल आउट झालं. तिकडे मात्र ओमकार मालांडने बाजी मारली आणि टीम लगातार 3ऱ्यांदा फायनलमध्ये गेली आहे. स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेला. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे. देवकरण पोहोचले. 1 रन कंप्लीट केली गेली आहे. 10 धावा झाल्या धावफलकावरती. सेमीफायनलची मॅच जिंकून फायनलमध्ये जायचं आहे. टर्फॅडिक शिवम बॉईज देखील मॅच सोडणार नाहीयेत. त्यांना पण माहिती आहे की आपण देखील फाईट करू शकतो. बट अक्षय म्हात्रे आणि लिएंडर दोन्ही बॅटर ज्युनियर सम्राट अंधेरी ची एक स्टारकास्ट मध्ये इकडे दाखल झाले. सर्व यंग टॅलेंट. या बॉल देखील कव्हरला एक चांगला स्ट्रोक खेळले गेले. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे. मंथनने बॉल अडवला जरूर बट फेकी थोडी लिझी केली आणि पहिली ओव्हर संपली आहे. 11 रन झाले धावफलकावरती. पहिल्या बॉलवर विकेट आली होती बट त्यानंतर एक एक्स्ट्रा पण आले, बाउंड्रीज पण आली. त्यामुळे पहिली ओव्हर संपली आणि 11 रन झाले धावफलकावरती. बॅटिंग करत असताना टीम ज्युनियर सम्राट अंधेरी. प्रचंड प्रेक्षकांची गर्दी म्हणजे तिकडे नजर जाईल तिकडे प्रेक्षक वर्ग पाहायला मिळतात. सो हे मेलविन मेमोरियल कपचं अचिव्हमेंट आहे. त्यांनी एक चांगलं ऑर्गनाइज इकडे केली टुर्नामेंट आणि बघता बघता 6 वर्ष झाली.
बॉलिंगसाठी निखिल. निखिलच्या हातामध्ये बॉल दिलाय आणि पहिल्या ओव्हरमध्ये अखेरीस 11 रन झालेत. स्ट्राईक एंडला बॅटर अक्षय म्हात्रे. बॉलिंगसाठी निखिल. चला थोडं फास्ट खेळायचं आहे मित्रांनो, प्रत्येक ओव्हर नंतर वेळ घ्यायचा नाहीये. 11 धावा झाले धावफलकावरती. निखिलला जबाबदारी असणार आहे आणि जबाबदारीने क्रिकेट खेळावं लागेल. मॅच जिंकायची तर कुठेतरी स्कोर बनवावा लागेल. या बॉलवर देखील इकडे मात्र लेग बाईच्या रूपामध्ये सिंगल रन मिळेल. अतिशय वेगात टाकण्याचा प्रयत्न केला निखिलने, बट सिंगल रन मिळतीये. एक एक रन, एक एक बॉल खूप महत्वाचा आहे. स्ट्राईक एंडला बॅटर लिएंडर जोही देखील चर्चेत आहे. त्यांनी चांगला खेळ केलाय आणि ज्युनियर सम्राट अंधेरी टीमला आतापर्यंत इथपर्यंत प्रवास केलाय. सो सर्व व्यासपीठावर म्हणजे मान्यवर देखील मॅचचा आनंद घेत आहेत. एक इम्पॉर्टंट मॅच इकडे चालू आहे. सेमीफायनल जिंकून फायनल मध्ये कोण जाईल. स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेला, गॅपमध्ये बॉल जाईल तिकडे आणि 4 रन. देवकरण परमारकडून चुकी होतीये. महालक्ष्मी ज्वेलर्स चौकार 4 रन साठी. प्रॉपर टायमिंग केलं आणि तिकडे थोडा बॉल क्रॉस झाला आणि 4 रनसाठी मध्ये ट्रॅव्हल झाला. रन्स मात्र 4 ने पुढे जाईल. 16 रन झाले त्या फलकावरती. 16. या बॉलवर देखील स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेला. चांगली फिल्डिंग तिकडे. अक्षय होते तिकडे आणि अक्षयने बॉल आतमध्ये ढकलला गेला. वेल स्टॉप अक्षय. अक्षय जठारला पण माहिती आहे की फिल्डिंग करावी लागेल. इम्पॉर्टंट मॅच आहे. सकाळचं क्रिकेट वेगळं आहे, जेव्हा तुम्ही अंडर लाईट्स क्रिकेट खेळता ते थोडं वेगळं आहे आणि सेमीफायनल वेगळी आहे. लीग मॅचेस आणि सेमीफायनल मध्ये खूप फरक आहे. सो प्रेशर वेगळं असतं. या बॉलवर देखील बॉलने उसळी जरूर घेतली तिकडे. व्हाईट बॉल. रन 18 रन झाले त्या फलकावरती. 18. दुसरा व शेवटचा दिवस या क्रीडा स्पर्धेचा. मेलबर्न मेमोरियल कप. या बॉलवर देखील स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेला तिकडे. चान्स घेतला निखिलने, बट रन एकच मिळेल. फायनल मध्ये ओमकार मला टीमने प्रवेश केला. खूप चांगल्या मॅचेस, अगदी 2 दिवस सर्वांनी आनंद घेतला. सर्व राजेंद्र नगरचे देखील मित्रांनी सर्वांनी एन्जॉय केलं इकडे क्रिकेट. बट फायनल कोण जिंकेल. फायनल साठी देखील प्रचंड गर्दी आहे. युट्यूबवर देखील 3 कॅमेऱ्यांसह श्री साई स्पोर्ट्सच्या चॅनलला आपण लाईव्ह पाहतोय. या बॉलवर देखील अगदी एक वेगळ्या ऍक्शन मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला, पण निखिलने तिकडे चेक केलं. लिएंडरने खूप चांगली बॅटिंग केली आतापर्यंत, पण टचअप देणं गरजेचं आहे. या बॉलवर फिरवला गेला बॉल आणि चुकी झाली आहे. हितेश कडून चुकी झाली आणि चुकीला माफी नाहीये. हितेश बाह्याकडून मात्र थोडी घाई केली. सो बॅटर मागे पुन्हा एकदा सेफ आला. चांगला बॉल पाहिला गेला निखिल यांच्या माध्यमातून. तिकडे थांबवलं गेलं बॅटरला. गुड बॉलिंग. या बॉलवर देखील रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला गेला. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचतात, फेकी करतील, बट एक सिंगल रन. गुड बॉलिंग निखिल. 20 20 रन झालेत आतापर्यंत.
या बॉलवर देखील गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेला पण जटार तिकडे होते. खूप चांगली फिल्डिंग अक्षय. वेल स्टॉप अक्षयने अगदी लांबचं अंतर गाठून म्हणजे फाईनला लेगला होते बट डीप स्क्वेअर लेगला ते पोहोचले तिकडून. सो थोडा लांब होता बॉल आणि त्यांनी बॉल आतमध्ये ढकलला गेला. सो 2 ओव्हर संपल्या त्यांनी 22 रन झालेत. अक्षय म्हात्रे आणि लिएंडर दोघं देखील प्रयत्न करतात की मॅच जुनी थोडी क्लोज न्यायची. खूप चांगलं झिओम इंडियाच्या माध्यमातून देखील आपण टी शर्ट्स पाहिले गेले प्लेअर ऑफ द मॅच साठी. वॉटर बॉटल सॉक्स त्यानंतर श्रीसाई स्पोर्ट्सने देखील जे टी शर्ट इकडे प्रोव्हाइड केले आणि फायनलच्या 3 टीमला देखील आपण इकडे टी शर्ट बघतोय. 22 रन झालेत बॉलिंगसाठी देवकरण परमार. स्ट्राईक एंडला बॅटर अक्षय. 22 तर झाल्यात अजूनही बघूयात 12 बॉलमध्ये किती रनचा प्रयत्न करेल टीम ज्युनियर सम्राट अंधेरी. सेमीफायनलची मॅच प्रचंड प्रेक्षकांची गर्दी म्हणजे जिकडे जागा भेटेल तिकडून मात्र या मॅचचा आनंद घेत आहेत. सो फायनल पण बघायची आहे आणि सेलिब्रेशन पण बघायचं आहे यासाठी सर्व प्रेक्षकांनी गर्दी केली आहे. संडे फंडे सुपर संडे. या बॉलवर देखील वेगळ्या अंदाजामध्ये स्ट्रोक खेळले गेले बघ काय चांगली फिल्डिंग पाहिली गेली आहे. खूप जिमी क्लासिकल फिल्डिंग जिमीची. आतमध्ये बॉल ढकलला त्याने. गुड एफर्ट्स. सो वेल स्टॉप जिमी. फिल्डिंग फॅक्टर अंडरआर्म क्रिकेट जर त्याला चांगलं खेळायचं त्याची फिल्डिंग खूप महत्वाची आहे आणि जिमीने अगदी एक चांगल्या स्टाईलमध्ये बॉल आतमध्ये ढकलला. छोटं ग्राउंड आहे. छोट्या ग्राउंडमध्ये तुम्हाला गॅप शोधायचे आहेत तिथे बाउंड्रीज खेळायच्या आहेत आणि जर बॉल मागे गेला असता तर बाउंड्रीज होती बट चांगला अडवला जिमीने. या बॉलवर देखील थांबून खेळण्याचा प्रयत्न केला गेला. देवकरांनी देखील बॉलला फिरवलं गेलं थांबवलं बॅटरला आणि येतोय डॉट बॉल. दोन्ही टीमकडे मॅच चालले कधी इकडे कधी तिकडे बट क्रिकेट आहे. सो कोण कधी जिंकेल याचा नेम नाहीये आणि कोण कधी हरेल याचा देखील नेम नाहीये. कुठलीही टीम चॅम्पियन होऊ शकते. या बॉलवर मात्र इथे पंचांनी दंडित केले गेले. नो बॉल आणि देवकरणला मात्र हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. काही रूल्स आहेत ते रूल्स फॉलो करून तुम्हाला बॉलिंग करावी लागते. नो बॉल टाकला जरूर बट कीपरने जर विकेट मिळवली असेल तर बॉल पण काउंट होता. सो हे माइंड थोडा कुठेतरी देवकरांनी पण मनामध्ये विचार केला होता बट विकेट हुकली तिकडे आणि रन जर पाहिलं तर 24 रन झाले त्या फलकावरती. बल्बिन मेमोरियल कप 2024 सेमीफायनल मॅच. या बॉल देखील स्वीप करण्याचा प्रयत्न केला गेला. क्षेत्ररक्षक आहे तिकडे नॉन स्ट्राईक एंड डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला गेला. धावपळ चालू आहे आणि बॅटर आउट. लिएंडरला मात्र मैदानाच्या बाहेर जावं लागेल. कॉम्बिनेशन चुकलं. यस नो यस नो यस नो आणि तिकडे शेवटी कॉल चुकला. सो बॅटर लिएंडर मैदानाच्या बाहेर जाईल रनआउटच्या रूपामध्ये. ट्वेंटी 25 रन झाले धाव फलकावरती. नवीन बॅटर किसन येत आहेत ज्या किसनने पण खूप चांगली कामगिरी केली आहे. सर्व आलेले प्रेक्षक अगदी सेमीफायनलची मॅच अगदी जवळून बघतात की फायनलला कोण जाईल. ओमकार माला टीम पण रिलॅक्स मध्ये फायनल मॅच बघतीये.
सो त्यांना पण फायनल लगातार तिसरं वर्ष ओमकार मला ही फायनल मॅच खेळेल. पण रिझल्ट काय असेल, चॅम्पियन कोण होईल यावर पण अजूनही सर्वांच्या नजर आहेत. स्ट्राईक एंडला अक्षय म्हात्रे, बॉलिंग करतील देवकरण परमार, याच बोरोलीचे खेळाडू आहेत. या बॉल देखील पॉइंटला एक चांगला फटका खेळले गेले, बॉल थांबणार नाहीये. 4 रन, इट्स अ बाउंड्री. रिव्ह्यू इथला नक्कीच आपण रिव्ह्यू चेक करूयात. थँक्यू. बाउंड्री आहे, नो बॉल नसणार आहे. पाहिलं तर 29 रन झालेत. सो ज्युनियर सम्राट अंधेरी संघ पण मॅच मध्ये आली आहे आणि त्यांच्या विरुद्ध टर्फ अडिक शिवम बॉईज विजेता मोजार स्वतः पण या मॅचचा आनंद घेतात ऑन ग्राउंड. सो टर्फ अडिक्ट कैमरामैन जल्दी फोकस करो भाई, इंपॉर्टेंट फोटो है. सभी हमारी टीम या बॉलवर चेक केलं गेलं. थँक्यू सो मच. आणि सर्व आज आमचे फ्रेंड्स इकडे एन्जॉय करतात क्रिकेट. स्ट्राईक एंडला बॅटर किसन. स्कोर जर पाहिला तर आतापर्यंत 30 रन झालेत. या बॉलवर देखील समोर खेळण्याचा प्रयत्न करत होते, फटका थोडा फसला तिकडे. निखिल बॉलवर पोहोचले बट सिंगल रन. 3 ओव्हर संपल्यात आणि 31 रन. 31. शेवटची ओव्हर घेऊन मंथनच्या हातामध्ये बॉल दिला आणि मंथन जयस्वाल
मंथन खूप चांगली बॉलिंग मंथनने पण 2 दिवस केली आहे. सो खूप चांगले अँगल त्यांनी बनवलेत मंथनने पण. एक चांगली स्पिन बॉलिंग मंथन यांच्या माध्यमातून देखील पाहिली गेली आहे. स्ट्राईक एंडला बॅटर किसन आणि बॉलिंगसाठी मंथन. शेवटचे 6 बॉल रन जर पाहिले तर आपण 31 झालेत. टचअप देणं गरजेचं आहे ज्युनियर सम्राट अंधेरीला. एक 45 पर्यंत जाऊ शकतो कारण की बॅटिंग लाईनअप तिकडे पण चांगली आहे. तगडी बॅटिंग लाईनअप टर्फ ॲडिक शिवम बॉईजची पण आहे. MH47 BU 5191 कोणाची स्कूटी आहे तिकडे 5191. प्लीज तिकडून साईडला काढायचे 5191. पहिलाच बॉल अगदी हातातून फेकला गेला आणि तिकडे नो +1. सो इकडे रन्स मात्र 2 पुढे जाईल. या बॉलवर देखील चेक केलं गेलं. मंथनला पण माहिती आहे कुठेतरी मंथन बोलतो चेक नाही भाई थांब. अगदी माझा चेक घालवू नको. या बॉलवर चांगला फिरवला गेला बट व्हाईट बॉल. मंथनला लास्ट ओव्हर खूप इम्पॉर्टंट आहे. डेथ ओव्हरमध्ये बॉलिंग करणं एक गरजेचं आहे आणि तेही सेमीफायनलला. सो एक्स्ट्रा रन्स टाकून चालणार नाही. ऑल ओव्हर टुर्नामेंट मंथनने सेफ ओव्हर टाकल्यात पण ह्या ओव्हरमध्ये हे प्रेशर सेमीफायनलचं आहे. सो आणि आता लाईट्स आहेत. सो मंथन पण बोलेल की थोडं प्रेशर आहे बट ते प्रेशर दूर करावं लागेल. विकी थोडं जबाबदारीने मात्र फिल्डिंग सजवतात. स्ट्राईक एंडला बॅटर अक्षय म्हात्रे. ज्युनियर सम्राट अंधेरी त्यांच्या विरुद्ध टर्फ ॲडिक शिवम बॉईज. या बॉलवर सरळ एक चांगला फटका चाबोक नॉट आउट आणि रन मात्र तिकडे किसनने क्विक कंप्लीट केली. 35 धावा झाल्या धाव फलकावरती. बॉलिंगसाठी पुन्हा एकदा मंथन. स्ट्राईक एंडला किसन. किसन बोलतो स्कोर तर झालाय फक्त टचअप द्यायचा आहे. 25 पर्यंत जाऊ शकतो आपण. या बॉलवर बॅटची एज घेतली गेली. बॉल निघून जाईल पण चांगली फिल्डिंग. जटार जटार अगदी स्पायडरमॅन सारखे आले तिकडे आणि काय बॉल अडवला जटारने. गुड एफर्ट्स. यामुळे पूर्ण झोन जटारने कव्हर केलाय. लेग साइड पूर्ण माझी आहे. वेल स्टॉप अक्षय. क्लासिकल फिल्डिंग खूप छान त्याने एफर्ट्स दिले. या बॉलवर देखील मात्र एक चांगला फटका पाहिला गेला. क्लासिकल अक्षय म्हात्रे. ब्रँडेड फटका 4 रनसाठी. महालक्ष्मी ज्वेलर्स चौकार. चाळीस रन झाले धाव फलकावरती. ज्युनियर सम्राट अंधेरी. या बॉलवर देखील एक चांगला फटका पाहिला गेला समोर अगदी अक्षय म्हात्रेच्या बॅटमधून. सिंगल रन. 41. विकी पण तिकडे चांगला बॉल अडवला. विकीने पण आतमध्ये ढकलला बॉल. किसनला पण आता मात्र टचअप देणं गरजेचं आहे. या बॉलवर देखील कव्हरला अनस्टॉपेबल फटका किसनच्या बॅटमधून. ब्रँडेड स्ट्रोक 4 रनसाठी. कडक.
या बॉलवर देखील एज घेतली गेली आहे. तिकडे बॉल मागे निघून जाईल. जटार तिकडे पोहोचले गेले बट एक सिंगल रन आणि रन झाले जर आपण पाहिलं तर 46 झालाय. 47चं टार्गेट आहे मॅचला जिंकण्याकरिता टर्फ ॲडिक्ट शिवम बॉईज. 47चं टार्गेट. चांगली बॅटिंग केली अक्षय म्हात्रेने. वेल प्लेड. हॅलो हॅलो हॅलो. बॉईज विरुद्ध ज्युनियर सम्राट अंधेरी या संघामध्ये नक्कीच एक चांगली खेळी केली ज्युनियर सम्राट अंधेरी या संघाच्या सर्व फलंदाजांनी. आपण पाहिलं लिएंडर यांनी सुद्धा एक चौकार लगावलाय. अक्षय म्हात्रे एक वेळा नक्कीच सामनावीराचा पुरस्कार जिंकलाय. त्याने सुद्धा 3 ते 4 चौकार लगावलेत. किसन बांगर 2 सामनावीराचा पुरस्कार आतापर्यंत मारलाय आणि नक्कीच या सेमीफायनलच्या कामगिरीत सुद्धा एक चांगली कामगिरी त्यांनी केलेली आहे. मात्र टर्फ ॲडिक्ट शिवम बॉईजच्या गोलंदाजाकडून शेवटचं षटक मात्र काहीसं चांगलंच पडलेलं नव्हतं मंथन याच्याकडून. पण मात्र अक्षय जटार यांचं कौतुक करावं लागेल. अगदी ग्लेन मॅक्सवेल सारखी फिल्डिंग. ग्लेन मॅक्सवेल जसा लॉंग ऑन एकटा हँडल करतो तसं अक्षय जटार. मी नेहमी सांगतो डेडिकेशन कसं असावं तर अक्षय जटार सारखं असावं. नक्कीच वय जास्त आहे पण आजही टोटली फिट. एक चांगला फिल्डर म्हणून त्याला शिवम बॉईज संघामध्ये स्थान आहे. आपण बघतोय टर्फ ॲडिक्ट शिवम बॉईज या संघासाठी सलामीवीर आले देवकरण परमार आणि हितेश बारिया. 2 मोठी नावं बोरिवली विभागातील. दोघांना भरपूर वर्ष सगळी बोरिवली बघते आणि नक्कीच बोरिवलीकरांचा विचार आहे एक तरी ट्रॉफी जी आपल्याकडे येणार आहे ती मोठ्या नंबरची असावी. बोरिवलीकरांसाठी वर्ल्ड कप आपण बघतोय मेलविन मेमोरियल कप. तसेच अजून एक मान्यवर आपले आले आहेत गणेश ढगे सरांचं मी हार्दिक स्वागत करतो. आपण बघतोय जवळजवळ मैदान फुल आहे. गेटच्या बाहेर सुद्धा आतमध्ये येता येत नाही. मात्र गेटवर उभे राहून सामना बघत होते रात्री 1:30 वाजता. आता पण आपण बघतोय का रात्री 1:30 वाजताचा सामना रंगत होता आणि गेटच्या बाहेर सगळेजण तसेच थांबले होते. आपण बघतो उपांत्यपूर्व फेरीचा सामना सेमीफायनलचा सामना. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. टर्फ ॲडिक्ट शिवम बॉईज चेस करते 47 धावांचं लक्ष्य. पहिला षटक घेऊन येतोय तो म्हणजे विकास. सामना करणार आहे देवकरण परमार. एक मोठं नाव बोरिवली विभागातील. पहिला चेंडू आउटसाठी ऑफ स्टंप पंचदंडित करतायत. अवांतरच्या स्वरूपात एक धाव नक्कीच येते. अवांतर धावाने सुरुवात होते. व्हाईट बॉल. नक्कीच दिवसभर चांगली मेहनत करून ज्युनियर सम्राट अंधेरी हा देखील सेमीफायनल पर्यंत आलाय. खुल्या टप्प्याचा चेंडू अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण. रनआउटचा चान्स निर्माण होतोय मात्र इट्स अ नो बॉल. सो इट इज गोइंग टू बी नो +1. सो अजूनही षटक सुरू झालेलं नाहीये मात्र धावा आल्या 3. पहिलं षटक चालू झालेलं नाहीये.
पहिला चेंडू जर टाकला गेला तर नक्कीच वाईट बॉल होता आणि आता 9+1. सो 3 धावा आलेल्या आहेत शिवम बॉईज. टर्फ अटॅक शिवम बॉईज या संघाचं खातं 3 धावांनी उघडते आणि तिन्ही धावा अवांतरच्या स्वरूपात आल्यात. आपण बघतोय हितेश बारिया एक हार्ड अटॅकिंग बॅट्समन आहे. बरीच वर्ष तो देखील सी सर्कल खेळतोय. एक धाव निश्चित स्वरूपात येते. कव्हरच्या दिशेने मारलेला फटका. किसन बांगर येतात चेंडूवर. एक धाव नक्कीच मिळणार आहे. या एका पहिला चेंडू फायनली टाकला गेला या षटकातील. एक चेंडू 4 धावा झालेल्या आहेत. सेमीफायनलचा सामना टर्फ अटॅक शिवम बॉयज चेस करते 47 धावा. नक्कीच आपण बघतोय युट्यूबच्या माध्यमातून हजारोंमध्ये प्रेक्षक लाईव्ह बघतायत हा सामना. नक्कीच मेलविन मेमोरियल कपचं तेवढं मोठं नाव आहे, तेवढी मोठी ट्रॉफी आहे. दरवर्षी प्रत्येक खेळाडूला वाटतं की मी ही टुर्नामेंट खेळावी, ही ट्रॉफी घरी घेऊन जावी. पुन्हा एकदा पुढे येऊन सरसावून मारायला फटका. रनआउटचा चान्स निर्माण होतोय. मात्र हितेश बारिया बॅक सेफ इन द क्रीज. मात्र नक्कीच क्षेत्ररक्षकाचं तिकडे कौतुक करावं लागेल. अतिशय सुंदर फिल्डिंग आपण बघतोय. फिल्डिंग वर पूर्ण गेम आहे. आपण बॉक्स क्रिकेट जर पाहिलं तर फिल्डिंग जर तुमची छान होते तर बॉलरचा कॉन्फिडन्स वाढतो. बॉलरचा कॉन्फिडन्स वाढतो तर नक्कीच तो चांगले चेंडू टाकतो, कारण त्याला माहिती आहे माझे 4 पिलर, माझे 11 पिलर मजबूत आहेत, माझे 10 पिलर मजबूत आहेत, ते बॉल अडवतील. एका सुंदर असा लेग ब्रेक टाकलेला आहे. मात्र यष्टीरक्षकाचं कौतुक करावं लागेल. काय सुंदर बॉल पकडला लिओ. नक्कीच प्रत्येक खेळाडूचं कौतुक होतं, मात्र यष्टीरक्षकाचं कौतुक होत नाही. मात्र काय सुंदर कीपिंग केले, अतिशय सुरेख. एक चांगला फलंदाज आहे. नक्कीच लिओला आपण बघितलं स्वीप रिव्हर्सिव्ह अतिशय सुंदररित्या खेळतो. मात्र तेवढं चांगलं काम आपण बघतो यष्टीरक्षकाचा भूमिकेत आता करतोय. डॉट येतोय चेंडू. पहिल्या षटकातील चौथा चेंडू मार्गस्थ. सामना करतोय देवकरण. पुन्हा एकदा पुढे सरसन मारण्याचा प्रयत्न. चेंडू गॅप मध्ये ट्रॅव्हल होतोय. यावेळी मात्र फिल्डर काहीसा थांबवू शकलेला नाहीये. चौकार येतोय. माल की ज्याच्या शोधात होते देवकरण परमार. पहिला चौकार, पहिला शुभारंभाचा चौकार आलेला आहे त्यांच्या बॅटमधून. 4 चेंडूंचा खेळ झालेला आहे. संघाची धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 8. बिनबाद 8. नक्कीच एक चांगलं प्लॅनिंग करावं लागणार आहे दोन्ही सलामीवीरांना. बघ त्यांना देखील माहिती आहे की त्यांच्या खांद्यावर खूप मोठी जबाबदारी दिलेली आहे आपल्या संघाने. जबाबदारी आहे फायनल मध्ये प्रवेश मिळवण्याची, जबाबदारी आहे मेलविनची ट्रॉफी जिंकण्याची. आपण जर पाहिलं तर बरेच दिवस टर्फ अटॅक शिवम बॉयज देखील एक चांगला सराव करत होते, का तर त्यांना मेलविनची ट्रॉफी घरी घेऊन जायची आहे. पुन्हा एकदा गोलर टप्प्याचा चेंडू. अक्षय मात्रे येत आहे. दुसरा निर्धाव चेंडू. सुंदर गोलंदाजी. रन्स थोडेसे थांबल्यासारखे वाटतात. नक्कीच एक चौकार आला, पण 3 धावा अवांतरच्या स्वरूपात आल्या होत्या या षटकात. संघाची धावसंख्या 5 चेंडू 8 धावा. शेवटचा चेंडू बाकी पहिल्या षटकातील. नक्कीच चेक करतायत शेवटचा चेंडू. नक्कीच तमन अण्णा यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. आपण मंचावर स्थानपन्न व्हावं अशी मी तुम्हाला विनंती करतो. तुम्ही आलात आणि आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवलीत, त्याबद्दल आम्ही तुमचे मनपूर्वक आभार मानतो. मिस फिल्डिंग होते. बॉलरच्या आधारे चेंडू अडवला गेला. मात्र भावेश यांच्या केले. आम्हाला गाडी
रॉयल एनफिल्ड आहे, आम्हाला गाडी काढण्यात अडचण होते. 5312 लवकरात लवकर ती गाडी काढायची आहे. हँडल लॉक आहे. 5312 ज्याची कोणाची गाडी असेल त्यांनी जायचं आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. आपण सामना बघतोय. 12 धावा झालेल्या आहेत, बिनबाद 12 धावा, 12 नो लॉस. आपण बघतोय पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. नवीन गोलंदाज आपण बघतोय, वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन येतोय, तो म्हणजे शशिकेश. 18 चेंडू 35 धावांची गरज आहे. जवळजवळ डबल, एक अराउंड 11.5 ते 11चा रिक्वायर्ड रेट असणार आहे. हितेश बारिया दोन्ही फलंदाज अजूनही स्ट्राईकवर आहेत, दोघांकडे चांगली कॅपेबिलिटी आहे. स्लोअर वन वे सुरुवात करताय. ब्रेक टाकला होता मात्र काहीसा चांगल्या टप्प्यावर पडला नाही. वाईड येतोय चेंडू. यावेळी हलक्या हाताने ऑफब्रेक टाकला. चेंडूने बॅटची इनर एज घेतली आणि जागेच थांबला. लिओ यांचा अतिशय सुंदर यष्टीरक्षकाचं काम आपण बघतोय. निर्धाव जातोय चेंडू, डॉट बॉल. नक्कीच आपण पाहिलं, पहिली सुरुवात अवांतर धावाने झाली होती शशिकेशच्या ओव्हरची, मात्र दुसऱ्या चेंडूवर कमबॅक करतात. अतिशय सुंदररित्या टाकलेला चेंडू. यावेळी पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक येत आहेत. एक धाव मिळणार आहे. 3 धावा नक्कीच आपल्या संघासाठी वाचवल्यात आणि या 3 धावा पुढे जाऊन नक्कीच मौल्यवान ठरतील. बैठक पॅडल स्वीप मारण्याचा प्रयत्न केला होता हितेश बारिया. नक्कीच ते खूप चांगले मारतात बैठक पॅडल स्वीप. थोडासा जर वेग असता तर कदाचित चेंडू सीमारेषा पार गेला असता. चालू असलेल्या सामन्यात संघाची धावसंख्या झाली आहे 14. नो लॉस 14. स्टिल 4 balls रिमेनिंग ऑफ द सेकंड ओव्हर. आपण बघतोय प्रेक्षकांनी भरलेलं हे मैदान आणि हे प्रेक्षकच दाखवून देत आहेत मेलविन मेमोरियल कप लोकांसाठी किती मोठा आहे. काय या टुर्नामेंटला गर्दी होते, काय याची तिकीट फुल होतात. पुढे सरसन मारण्याचा प्रयत्न, यष्टीरक्षक चूक करत नाहीयेत. चेंडूनी बॅटची कडा घेतली आणि देवकरण परमार सारखा मोठा मासा जाळ्यात फसतोय. देवकरण परमार विल हॅव टू वॉक बॅक टू द पेव्हिलियन. शिवम बॉयज या संघाला. आणि येताना आपण नवीन फलंदाज कोण बघतोय. कालच्या मॅचचा हिरो विकी जगताप, ज्याने 3 लागोपाठ चौकार लगावले होते, असा विकी जगताप यांना बघतोय टर्फेटिक शिवम बॉयज या संघासाठी. नक्कीच विकी यांना परत कालसारखी काही ना काहीतरी चांगली कामगिरी करून दाखवायची आहे. जर टर्फेटिक शिवम बॉयजला फायनलचा रस्ता दाखवायचा तर एक चांगली कामगिरी करून दाखवावी लागणार आहे. एक मिनिट बाबू सर, हिट विकेट बोल्ड आलाय. ओके, नक्की दुसरा झटका लागोपाठ दुसऱ्या चेंडूवर दुसरा झटका लागतोय. विकी जगताप ज्या स्पीडने आले, स्पीडने माघारी जाताना नवीन फलंदाज निखिल. नक्कीच एक चांगला कमबॅक करतात ज्युनियर सम्राट अंधेरी संघ आणि नक्कीच थोडीशी खुशी आहे ज्युनियर सम्राट अंधेरीच्या पॅव्हिलियन मध्ये. चांगली गोलंदाजी शशिकेशचं मात्र कौतुक करावं लागेल. 2 चेंडू, नक्की पहिला चेंडू अवांतर आला होता, मात्र त्याच्यानंतरच्या 3 चेंडूवर एक सुंदर कमबॅक केला आणि आपल्या संघाला पुन्हा मॅच मध्ये घेऊन आले, ते म्हणजे शशिकेश. ह्याच्यानंतर सुद्धा एक चांगला गोलंदाज आपण बघणार किसन बांगरा, अतिशय जलद गतीने टाकणारा गोलंदाज. 14 चेंडू 33 धावांची गरज.
आपण बघतोय निखिल हा देखील एक चांगला फलंदाज आहे. हार्ड अटॅकिंग बॅट्समन, चांगल्या जोरात मारतो फटके. यावेळी पॉईंटच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न केला होता, चेंडूने इनर एज घेतली आणि एक धावावर समाधान मानावं लागतंय. ते म्हणजे निखिल यांचं वैयक्तिक खातं खोलतायत. या एका धावाने संघाची धावसंख्या जाऊन स्थिर होते, ती म्हणजे 15. लास्ट बॉल रिमेनिंग ऑफ द सेकंड ओव्हर. लेट सी, हितेश बारिया विल बी फेसिंग इट. शेवटचा चेंडू सामना करतो हितेश. नक्कीच एक मोठा फटका मारावा लागणार आहे पुन्हा सामन्यात यायचं असेल तर. पुढे येऊन सरसावून मारण्याचा प्रयत्न. लिओ यांनी अतिशय सुंदर कॅच पकडली. एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. काय यष्टीरक्षकाने काम केले. अतिशय सुंदर किपिंग, अतिशय सुंदर किपिंग. लिएंडर उर्फ लिओ यांचं कौतुक करावं लागेल. आणि शशिकेश काय गोलंदाजी केले. एका षटकात 3 गडी बाद केले आणि 3ही मोठे मासे. हितेश बारिया, देवकरण परमार आणि विक्की जगताप असे 3 खेळाडू बाद केले. शशिकेश यांचं नक्कीच कौतुक करावं लागेल. नवीन आलेला फलंदाज ओमकार भोसले उर्फ जिमी. जिमीकडे ती ताकद आहे, जिमीकडे ती कुवत आहे. जिमीने या मैदानावर 4 ते 5 चौकार एका षटकात ठोकले होते. मला अजून आठवत आहे गेल्या मेलविन मध्ये. मेलविनचं ग्राउंड त्यांच्यासाठी सुद्धा लकी आहे. बघूया ओमकार भोसले उर्फ जिमी काय कामगिरी करतायत. आपण बघतोय गेल्या 2 मॅचचा मॅन ऑफ द मॅच किसन बांगर ऑन बॉलिंग मार्क. एकदा जोरदार टाळ्या किसनसाठी. सलग 2 सामन्यात मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक मिळवलंय आणि या सामन्यात सुद्धा बॅटिंग तरी चांगली केलेली. आता बॉलिंगची जबाबदारी आपल्या संघाने आपल्यावर दिली आहे. किसन स्ट्राईकवर आहे तो म्हणजे निखिल. नॉन स्ट्राईकवर आपण बघतोय ओमकार भोसले उर्फ जिमी. थोडेसे शफल झाले होते, फ्रंट फुटवर आले होते. क्षेत्ररक्षकाकडून चुकी होते विकास यांच्याकडून. मात्र एकच धाव मिळणार आहे. ओमकार भोसले ऑन स्ट्राइक. एक जलद गतीचा गोलंदाज किसन बांगर आपण बघतोय. सुंदररित्या मारलेला फटका. चेंडू ट्रॅव्हल होता गॅप मध्ये. ओमकार भोसले यांच्या बॅट मधून आलेला महालक्ष्मी ज्वेलर्स प्युअर अँड परफेक्ट चौकार. मी म्हटल्याप्रमाणे ओमकार भोसले यांच्याकडे सुद्धा ती ताकद आहे. चांगले स्ट्रोक्स आहेत, मैदानाच्या 4ही बाजूला खेळू शकतात आणि याच मैदानावर त्यांनी एका षटकात 4 ते 5 चौकार लगावलेले आहेत असा त्यांचा रेकॉर्ड आहे. सो ही हॅज दॅट कॅपेबिलिटी अँड ही विल हॅव टू डू इट. जर टफ अटॅक शिवम बॉयज या संघाला पुढचा फायनलचा रस्ता दाखवायचा असेल तर जिमी याला ते करावंच लागेल. या 4 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 3 गडी बाद 20 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. यावेळी मात्र दिशा चुकते किसन यांची. वाईड येतोय चेंडू. पुढे येऊन सरसन मारण्याचा प्रयत्न. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. रनआउटचा चान्स निर्माण होतोय मात्र काहीसा कन्वर्ट करू शकलेले नाहीये रनआउटला. एक धाव निश्चित स्वरूपात मिळते. एक चांगली चोरटी धाव घेण्यात यश येते. वी कॅन सी इफ देयर इज अ गुड केमिस्ट्री बिटवीन बोथ द बॅट्समन. दे आर इझिली टेकिंग दोज क्विक रन्स. तसंच मी आपले अजून एक मान्यवर राजू मोरे सर आलेले आहेत, त्यांचं सुद्धा मी मनपूर्वक स्वागत करतो आणि त्यांना विनंती करतो आपण मंचावर आसनस्थ व्हायचंय. पुन्हा एकदा स्ट्राईकवर आपण बघतोय निखिल.
स्टेप आउट मारण्याचा प्रयत्न, किसन यांच्या हातात चेंडू जातोय, मात्र रनआउटचा चान्स घेतला नाही. पहिला खेळाडूची काळजी घेतली गेली. दिस इज व्हॉट स्पोर्ट्समॅनशिप इज, दिस इज व्हॉट रिअल क्रिकेट इज, दिस इज व्हॉट डेडिकेशन इज. रनआउट इझिली घेऊ शकले असते, मात्र दुखापत होण्याची चान्स होती, तो म्हणजे निखिल यांना, आणि त्याची पूर्णपणे काळजी घेतली. एक चांगला स्पोर्ट्समॅनशिप दाखवले किसन यांनी. 8 चेंडू 24 धावांची गरज. आठ चेंडू 24 धावांची गरज आहे. यावेळी मात्र चूक होते. किसन यांच्या हातातून चेंडू रिलीज होताना थोडासा सुटला. नो पंच घोषित करतायत. एक धाव नक्कीच मिळणार आहे, आणि या एका धावाने संघाची धावसंख्या जाऊन स्थिरावते, ती म्हणजे 3 गडी बाद 24. अजूनही 23 धावांची गरज आहे. 8 चेंडू 23 धावा. सेमीफायनलचा सामना अतिशय सुंदररित्या रंगतोय. जलदगतीने टाकलेला चेंडू, अतिशय वेगवान चेंडू. किसन यांनी माझ्या मते पूर्ण ताकद लावली होती, जाणून घेतलं होतं जिमी स्टेप आउट करतील, आणि अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली. एक धाव येते, आणि या एका धावाने संघाची धावसंख्या झाली आहे 25. लास्ट बॉल रिमेनिंग ऑफ द थर्ड ओव्हर. निखिल सामना करणार आहे. पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी, मात्र यष्टीरक्षकाचं पुन्हा एकदा कौतुक करावं लागेल. प्लस जाऊ देत नाहीयेत. अगदी लेग स्टंपच्या बाहेरील चेंडू आहे, मात्र स्वतःला पूर्णपणे चेंडूवर झोकावून दिला, आणि आपल्या संघासाठी 4 धावा वाचवल्यात. वॉकऑल पद्धतीचा चेंडू, किसन बांगर पुन्हा एकदा स्ट्राईक करतायत. निखिलच्या स्वरूपात, बॉक्स आउटच्या स्वरूपात बाद झालेत निखिल. चौथा झटका लागला. टफ हेडेक शिवम बॉयज या संघाला. आता 6 चेंडू 21 धावांची गरज. 6 चेंडू 21 धावा ओमकार भोसले करू शकतात. ही हॅज दॅट कॅपेबिलिटी. 6 चेंडू 21 धावा. 21 रिक्वायर्ड फ्रॉम 6 बॉल्स. नवीन फलंदाज आपण बघतोय ध्रुव परदेशी. नक्की प्रेक्षकांनी सुद्धा दाद दिलेली आहे. 6 चेंडू 21 धावा. प्रेक्षकांचा जोर काही, प्रेक्षकांचा आवाज काही थांबवत. दिस इज व्हॉट मेलविन मेमोरियल कप इज. हा प्रेक्षकांचा आनंद, आणि यासाठीच कमिटी दरवर्षी इतक्या मोठ्या लेवलला त्यांच्या मित्राच्या स्मरणार्थ ही टुर्नामेंट भरवली जाते. पहिला चेंडू दिशा थोडीशी चुकते भावेश याची. व्हाईट बॉल येतोय. 6 चेंडू 20 धावांची गरज. पुन्हा एकदा दिशा थोडीशी चुकते आहे. व्हाईटच्या स्वरूपात दुसरी धाव येते. सुरुवात कशी चांगली झालेली नाही. शेवटचं षटक आपण पाहिलं. शेवटचं षटक थोडंसं निर्णायक असं आपण पाहिलं. मंथन यांचं सुद्धा थोडंसं खराब गेलं होतं. वाईडनेच सुरुवात झाली होती, मात्र पुन्हा थोडंसं बॅकफायर केलं. बघूया भावेश काय करतायत. चालू असलेल्या सामन्यात 6 चेंडू 19 धावांची गरज. पुढे जाऊन सरसात मारलेला फटका. किसन बांगरेचा चेंडूवर रनआउटचा चान्स घेतला, मात्र ओमकार भोसले बॅक सेफ इन द क्रीज. अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट्स आपण बघितलं. ध्रुव आणि ओमकार बरीच वर्ष, अगदी लहानाचे मोठे एकत्र झालेले आहेत. बरीच वर्ष एकत्र क्रिकेट खेळलेत. या मॅच मध्ये, या टुर्नामेंट मध्ये पहिल्यांदा स्ट्राईक येते, ती म्हणजे ध्रुव परदेशी यांच्याकडे. चेक करता चेंडू. 29 धावा झालेल्या आहेत. सुंदररित्या मारलेला फटका. अक्षय म्हात्रे नक्कीच एक धाव कंप्लीट करतायत, मात्र अक्षय म्हात्रे यांनी अतिशय सुंदररित्या अडवलेला चेंडू 3 धावा वाचवल्यात. 4 चेंडू 17 धावांची गरज. 4 चेंडू 17 धावा.
इट्स अ नो बॉल आणि चौकार येतोय. मॅच मध्ये टर्निंग पॉइंट येतोय. नो चेंडूवर चौकार लगावला तो म्हणजे ओमकार भोसले आणि महालक्ष्मी ज्वेलर्स. अतिशय प्युअर अँड परफेक्ट खरं सोनं 24 कॅरेट चौकार. अतिशय लूज बॉल टाकला होता. टप्पा काहीसा चांगला पडला नाही. मात्र ओमकार भोसलेने ती संधी बनवली. याच संधीची ते वाट बघत होते. आता 4 चेंडू 12 धावांची गरज. नथिंग इज इम्पॉसिबल इन क्रिकेट. इट इज ऑलवेज अ गेम ऑफ अनप्रेडिक्शन. यू कांट प्रेडिक्ट एनिथिंग. कधी कुठली मॅच कुठल्या बाजूला टर्न होईल सांगता येत नाही. आणि मी म्हटल्याप्रमाणे ओमकार हॅज दॅट कॅपेबिलिटी. त्यांनी या आधी सुद्धा केलं आणि कदाचित आज सुद्धा करून दाखवावं लागणार आहे. 4 चेंडू 12 धावांची गरज. पुन्हा एकदा फुलटा स्वरूपाचा चेंडू. चेंडू जातोय. महालक्ष्मी ज्वेलर्स प्युअर अँड परफेक्ट चौकार. एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या प्रेक्षकांनी. काय सामना पलटलाय. काय सामना पलटलाय. याला म्हणतात मेलविन मेमोरियल कप. याला म्हणतात सेमीफायनलची मॅच. अशी सेमीफायनलची मॅच बघायची असेल तर मेलविनच्या ग्राउंडवर या. लाईव्ह बघा किंवा ग्राउंड मध्ये बघा. मात्र तुम्हाला मजा आणि तुमचे पैसे नक्कीच वसूल होतील. 3 चेंडू 8 धावांवर आलेला आहे हा सामना. एक नो बॉल किती महाग पडू शकतो आपण बघतोय. भावेश यांचा कॉन्फिडन्स थोडासा वाढवताना त्यांचे संघमित्र मयूर यांचं कॉन्फिडन्स थोडासा वाढवलाय. 3 चेंडू 8 धावा. अशक्य असं काहीच नाही. 3 चेंडू 8 धावा. माझ्या समोर उभे असलेल्या प्रेक्षकांनी थोडंसं राईट साईडला जायचं. वरतून जो कॅमेरा आहे त्यांना काहीच दिसणार नाहीये. समोरील बाजूला उभे असलेल्या प्रेक्षकांना थोडंसं साईडला करायचं आहे. 3 चेंडू 8 धावा. मयूर काय करतोय बघूया. दोन चेंडू 8 धावा. डॉट येतोय चेंडू. काय सामना रचतोय. तू डाल डाल में पात पात. कोणाचं पारड जड आहे. ज्युनियर सम्राट अंधेरीचं की टर्फेडिक शिवम बॉईजचं कळत नाहीये. अजूनही टर्फेडिक शिवम बॉईज मॅच मध्ये आहेत. जर 2 लगातार चौकार येत आहेत. इट हॅज टू बी 2 कन्सिक्युटिव्ह फोर्स. इट हॅज टू बी कन्सिक्युटिव्ह. हॅलो. येस. काय सुंदर सामना रंगतोय आपण बघतोय. उपांत्यपूर्व फेरीचा सामना. कोण येणार. टर्फेडिक शिवम बॉईज की ज्युनियर सम्राट अंधेरी. क्लीन बोल्ड. अतिशय सुंदर ब्लॉकहोल स्वरूपाचा चेंडू. ओमकार भोसले यांना माघारी परतावं लागतंय. मात्र 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 नक्कीच मी टाळ्या वाजवायला सांगेन. एकदा ओमकार भोसले यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. अतिशय सुंदर कामगिरी केली ती म्हणजे ओमकार भोसले यांनी. आणि चालू असलेला सामना आपण बघतोय. 1 चेंडू 8 धावा. अजूनही काही होऊ शकतं. चैतन्य नवीन फलंदाज. चैतन्य 1 चेंडू 8 धावाची गरज. कोण येणार. थोडीशी बघायला गेलं तर औपचारिकता आहे. मात्र आपण याआधीच बघितलं 1 नो बॉलवर चौकार लगावलाय. मयूर की चैतन्य. 1 चेंडू 8 धावाची गरज आहे. एक बॉल 8. 1 चेंडू 8 धावा.
पुन्हा एकदा चांगला फटका, मात्र सामना जिंकला तो म्हणजे ज्युनियर सम्राट अंधेरी या संघाने आणि प्रवेश मिळवलाय तो म्हणजे मेलविन मेमोरियल कपच्या फायनल सामन्यामध्ये. कॉंग्रॅच्युलेशन्स ज्युनियर सम्राट अंधेरी अँड हार्ड लक टू थ्री. ओमकार भोसले आपण यायचं आहे. तसंच विनिंग टीम ज्युनियर सम्राट शशिकेश आपण यायचं आहे. शशिकेश आणि ओमकार भोसले लवकरात लवकर यायचं आहे. ओमकार भोसले आणि शशिकेश. येस. येस आय वुड रिक्वेस्ट गणेश डगे सर आपण यायचं आहे 2 मिनिटासाठी. गणेश डगे सर आपण यायचं आहे. एक मिनिट. हां थोडं सगळ्यांनी असं व्हायचं तिकडून युट्यूबचा कॅमेरा येतोय. आय वुड रिक्वेस्ट गणेश डगे सर टी शर्ट घ्यायचं ते. नक्कीच लुझिंग टीम मधून ओमकार भोसले शेवटच्या क्षणी एक चांगला सामना रंगवला होता. चांगला प्रयत्न होता मात्र थोड्याशा 19-20ने तो सामना चुकला आपल्या हातातून. बेस्ट प्लेयर फ्रॉम द लुझिंग टीम ओमकार भोसले नक्कीच चांगले चौकार अडवले आणि चांगले चौकार लगावले आणि हे त्याला लागू पडतं. फेसबुक स्नॅप इन्स्टा काहीच नाही. क्रिकेट अँड क्रिकेट. येस इट इज ओमकार भोसले. थँक्यू. गणेश डगे साहेब
तुम्ही त्यानंतर आय वुड रिक्वेस्ट मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक आपल्या ज्यांनी खूप मोठा सपोर्ट केला जिओम इंडिया यांचे प्रोपरायटर प्रवीण विचारे सर, त्यांचे बंधू आज आपल्यासोबत उभे आहेत. प्रफुल्ल विचारे सर, त्यांना मी रिक्वेस्ट करतो तुम्ही मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक द्यायचं आहे. शशिकेश, अतिशय सुंदर गोलंदाजी, 3 मोठे मासे जाळ्यात फसवले. SSS या ब्रँडचं टी शर्ट, SSS या कंपनीचं टी शर्ट आपण मॅन ऑफ द मॅच म्हणून देतो. शशिकेश यांना मिळत आहे. त्यासोबतच जिओम इंडियाचा वॉटर सिपर अँड पेअर ऑफ सॉक्स, तसंच शशिकेश आपण 1 मिनिट थांबवायचं आहे. हा, शशिकेश 1 मिनिट थांबायचं आहे. आय वुड रिक्वेस्ट, आय वुड रिअली से थँक्स. आपण खूप मोठा सपोर्ट केला आमच्या टुर्नामेंटला. गणेश ढगे सर, आपण सुद्धा खूप मोठा सपोर्ट केला, त्याबद्दल मनपूर्वक थँक्स. शशिकेश, कसं वाटतंय उपांत्यपूर्व फेरीचा सामना आणि इतकं छान परफॉर्म केलाय, काय बोलाल? टीम सपोर्ट, एक शब्दात विषय संपवलाय. टीम सपोर्ट खूप महत्वाचा असतो. वेल प्लेड शशिकेश. यापुढे आपण बघणार आहोत सेमी फायनलचा सामना रंगणार आहे, तो म्हणजे ओमकार मल्हाड विरुद्ध ज्युनियर सम्राट अंधेरी या संघामध्ये. एकदा जोरदार टाळ्या सगळ्यांनी वाजवायच्या आहेत. ओमकार मल्हाड विरुद्ध ज्युनियर सम्राट अंधेरी. थँक्यू.